याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते थेट त्या ठिकाणी उपस्थित आहेत। रणजित, आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी तामगावकर जमा झालेले आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांची मागणी आहे? आपण थेट लाईव्ह दृश्य बघू शकता। आंदोलक आता पुन्हा आक्रमक झालेले आहेत आणि ते विमानतळ जे आहे, मुख्य गेट जे आहे तिथून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। आता एअरपोर्टचा जो मुख्य गेट आहे, या गेट जवळ हे आंदोलक आलेले आहेत, त्यामुळे ते कोणत्याही क्षणी आत एअरपोर्टच्या लॉबीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। केवळ 100 मीटरचं अंतर जे आहे हे अंतर त्यांनी पार केलेलं आहे आणि शेवटचे जे सिक्युरिटी गेट आहे, हे सिक्युरिटी गेट त्या परिसरात आलेले आहेत। पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। आता खरं तर फ्लाईट येण्याच्या वेळ झालेल्या आहेत। 1-2 फ्लाईट सध्या कोल्हापुरात उतरलेल्या आहेत आणि यातून जे प्रवासी आलेले आहेत यांना मात्र या आंदोलनाचा मोठा फटका बसलेला आहे। ते आपल्या बॅगा घेऊन या ठिकाणाहून चालत जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूला हे आंदोलक जे आहेत हे पोलिसांसोबत सध्या हुज्जत घालतायत। पोलीस त्यांना शांत राहण्याचं आवाहन करतायत, मात्र आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत असल्याचं आपल्याला दिसून येत नाहीत। हातामध्ये वेगवेगळे फलक घेऊन हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि ते स्थानिक जे नेते आहेत यांचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जर पोलिसांना हे आंदोलन आता कंट्रोल झालं नाही तर हा सगळा जो मॉब आहे, हा जमाव आहे, हा जमाव मात्र थेट एअरपोर्टमध्ये घुसेल आणि त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार हे माहिती असताना सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित नसल्यामुळे हे सर्व आंदोलक जे आहेत हे या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत, शक्ती प्रदर्शन करत एअरपोर्टच्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता कुठल्याही परिस्थितीत आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। केवळ आंदोलकचं नव्हे तर लहान मुलं, महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस असेल, एअरपोर्ट प्रशासन अधिकारी असतील, यांच्याशी बातचीत करत असताना वेगवेगळे वाद निर्माण होत आहेत। त्यामुळे आंदोलक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण व्हिज्युअल्समध्ये बघू शकतो, काही महिला पोलीस अधिकारी आहेत, त्या सुद्धा आंदोलकांना शांत राहण्याची विनंती करतायत, त्यांना त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये तामगावातले हे जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, हे या परिसरात जमा झालेले आहेत आणि त्यांनी हे आता आंदोलन चालू केलेलं आहे। सुरुवातीला 2 व्हीलरची रॅली काढून या परिसरात ते शक्ती प्रदर्शन करत आलेले आहेत, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होईल असं पोलीस प्रशासनाला वाटलं नव्हतं। त्यामुळं थोडीशी पोलीस बळ जे आहे थोडं कमी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आतापर्यंत पोलिसांनी निर्माण केलेले जे 2 गेट आहेत ते गेट तोडून हे आंदोलक या परिसरात घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता ज्या ठिकाणी एअरपोर्टला आतमध्ये एंट्री आहे तो मुख्य जो गेट आहे, जिथं गाड्या तपासूनच व्यक्तीची शहानिशा करूनच आत सोडलं जातं, त्या गेटला हे सगळे आंदोलक येऊन थांबलेले आहेत। त्यामुळे इथला जर गेट तुटला, त्यांनी तोडला तर मात्र आंदोलक थेट हे एअरपोर्टमध्ये घुसण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी आपला संपूर्ण बळ या आंदोलन थांबवण्यासाठी लावलेलं आहे। आता आंदोलक ऐकतात की नाही याकडे पोलिसांचं लक्ष लागलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी आणखी पोलीस कुमक या ठिकाणी मागवलेला आहे, तोही या परिसरात पोहोचेल। मात्र आंदोलक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे इथं एकच गोंधळ उडालेला आहे। सुरुवातीला जे नेते या आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांचं देखील ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या हे आंदोलक दिसत नाहीत। त्यामुळे नेते थोडेसे मागे झालेले आहेत आणि तरुण आंदोलक, वृद्ध आंदोलक असतील, महिला, मुलं असतील, हे पुढे आलेले आहेत आणि ते जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जे अधिकारी या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी येतील त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात हे आंदोलक वाद घालत असल्यामुळं पोलीस सुद्धा आता शांत बसून आहेत आणि आंदोलकांना शांततेचं त्यांनी आव्हान केलेलं आहे।
आता थोड्याच वेळात हे आंदोलक दुसरं आपला पवित्रा काय घेतात हे पाहणं गरजेचं आहे, कारण मुख्य मागणी त्यांची जी आहे की एअरपोर्टच्या भिंतीला लागूनची जागा आहे त्या जागेवरून तामगावकर कोल्हापूरला येत होते, मात्र तो रस्ताच बंद केल्यामुळे 9 ते 10 किलोमीटरचं अंतर या नागरिकांना अधिकचं होतंय आणि त्रासदायक होतंय। त्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही आंदोलक आपल्यासोबत आहेत, त्या आंदोलकांसोबत सुद्धा आपण त्यांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र हे प्रमुख आंदोलक जे आहेत ते सध्या काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलताना दिसत आहेत, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण आंदोलनाची आपण जर धार बघितली तर मात्र हे अचानक सगळे आंदोलक आज सकाळी 10 वाजता गावातून निघालेत आणि ते थेट आपल्या दुचाकी चारचाकी घेऊन हे या एअरपोर्टच्या दिशेने आले आणि काही क्षणातच हे आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यामुळे हे आंदोलन थांबवण्याचा जो वेळ लागतो तो मात्र पोलिसांकडे नव्हता। त्यामुळे जे सुरुवातीला आंदोलक आले त्यांनी मात्र हे आंदोलन तीव्र केल्यामुळे हे आंदोलन हाताबाहेर गेले असं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होते आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।